मुंबई होम किचनमध्ये आपल्या सर्वांचं अमिता खरपुडे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला फोडणीचा दही भात याची रेसिपी दाखवणार आहे। आपण प्रथम फोडणीचं दही बनवून घेऊया। त्याच्यासाठी मोहरी, जिरं आणि हिंग आणि कापून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे फोडणीसाठी आपण तयार करून घेतलेलं आहे। नंतर चवीपुरती साखर, मीठ आणि कापून घेतलेली कोथिंबीर असं आपण तयार केलेलं आहे। आणि इकडे नंतर घट्टसर दही घेतलेलं आहे। आता आपण प्रथम फोडणी करून घेऊया। तर फोडणीसाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले। त्याच्यात चमचाभर मोहरी, चमचाभर जिरं, थोडंसं हिंग आणि कापून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे मी घालून घेते। ही फोडणी इकडे चांगली कडकडीत होईपर्यंत आपण दह्यामध्ये साखर, चवीपुरती साखर 1 ते 1.5 चमचा मी घालून घेते आणि चवीपुरतं मीठ असं आपण हे दोन्ही दह्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। मी हे दह्यामध्ये छान मिक्स करते। तोपर्यंत मुंबई होम किचन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आता आपण हे बघा, ही फोडणी छान तडकलेली आहे। आता ह्या दह्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। तर ह्या दह्यामध्ये जे घातलेली फोडणी ती छान एकजीव करून घेऊया। छान एकजीव करून झालेली आहे। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर आपलं हे फोडणीचं छान असं दही तयार झालेलं आहे। आता आपल्याला फोडणीचा दही भात तयार करायचा आहे। तर मी त्याच्यासाठी इथे छान वाफळलेला भात घेतलेला आहे। तर हा भात आपण छान सुट्टा करून घेऊया आणि त्याच्यावर हे फोडणीचं दही घालून घ्यायचं। आपल्याला हवं तेवढं घालून घेऊया। तर हे मस्त असं फोडणीचं दही ह्या भातामध्ये छान मिक्स करायचं आहे। छान पूर्ण भातामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही मुंबई होम किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबायला विसरू नका। आणि आता याच्यावर मी सर्व करताना थोडंसं दही, हे पण फोडणीचं दही आहे आपण करून घेतलेलं, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता हा आपला फोडणीचा दही भात छानपैकी तयार झालेला आहे। हा लहान मुलांना खायला खूप आवडतो। तर माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। बाय।